हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्रात 5012 प्राध्यापकांच्या भरतीसाठी DHENOC पोर्टलची सुरुवात. यानी की 5012 जागेसाठी भरतीला सुरुवात झालेली आहे. याचं विश्लेषण मी खूप बारकाईने करणार आहे. व्हिडिओला सविस्तर समजून घ्या. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असेल तर या नंबरला कॉल करा. तुम्हाला माहिती आहे की सध्या ग्रँटेड पोस्ट जाहिरात कुठलीच निघत नाहीये. ज्या ठिकाणी फुल टाइमच्या जागा निघतील, जे पोर्टल सुरू केलेलं आहे DHENOC पोर्टल जे सुरू केलेलं आहे, ते पोर्टल विषयी ही बातमी आहे. त्या पोर्टल मार्फत काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्या जाणार आहेत, काय काय केलं जाणार आहे, सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ही बातमी आलेली आहे, पहिले सांगेल, ही बातमी आलेली आहे लोकमत या पेपरला. आणि ही बातमी जी आहे हे 2-4 दिवसाखाली आलेली बातमी आहे. मित्रांनो, डॉक्टर शैलेंद्र देवाणकर संचालक उच्च शिक्षण विभागामार्फत ही पोर्टलची निर्मिती केलेली आहे. 5012 प्राध्यापक भरतीसाठी DHENOC पोर्टल कार्यान्वित. पारदर्शकता यावी म्हणून हे पोर्टल निर्माण केलेलं आहे. महाविद्यालयीन थेट NOC मिळणार, युजर व पासवर्ड देण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, सगळी बातमी जी आहे आपण सविस्तर खाली सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहात. अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थेला महाविद्यालयांना पोर्टल वापर करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड देण्याची सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ की NOC तुम्हाला घ्यायची असेल, संस्थेला घ्यायची असेल तर डायरेक्ट संचालक या मंडळाकडे अप्लाय करावं लागत होतं. परंतु आता ऑनलाईन पोर्टल मार्फत ही सगळी माहिती जी आहे DHENOC च्या मार्फत जी आहे सगळी सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप सोप्या पद्धतीने होणार आहेत आणि पारदर्शकतेने होणार आहेत. जाणून घेऊया. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. जे उमेदवार वर्षानुवर्ष सेट, नेट किंवा PhD करून प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी आज अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे. तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्रात प्राध्यापक भरतीची प्रक्रिया किती रखडली आहे, पण आता या भरतीला वेग आला आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने तब्बल 5012 प्राध्यापक भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. हे खूप दिवसापासून आपण ऐकत आहात, परंतु वास्तविक रूपामध्ये ती जाहिराती येत नाही. याचं कारण काय आहे? संस्थेने NOC साठी रोस्टर पाठवलं आहे का? ते कुठल्या पद्धतीने चेक केलं जाणार आहे, कुठल्या कुठल्या विभागाकडे जाणार आहे, याचं सविस्तर विश्लेषण आपण आज पाहणार आहात. हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भरती लवकरात लवकर पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून DHENOC नावाने एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण बातमी समजून घेणार आहात. पोर्टल काय असतं, छोट्या गोष्टी त्यामध्ये काय काय आहेत, कशा कशा दिलेल्या आहेत, कसं काम करतं, हे पण आपण जाणून घेणार आहात. अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही मधीच व्हिडिओ स्टॉप केला तर तुम्हाला ही बातमी समजणार नाही. मित्रांनो, लोकमतच्या या विशेष बातमीनुसार राज्यातील अनुदानित महाविद्यालयामध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत. त्यापैकी 5012 जागा भरण्यास उच्च शिक्षण विभागाकडे मान्यता दिली आहे. आतापर्यंत काय व्हायचं? कॉलेजना जागा भरायच्या असतील तर त्यांना सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC नंबर मिळण्यासाठी खूप खेटे मारावे लागायचे. फाईल्स इकडून तिकडे जाण्याच्याच महिने निघून जायचे. पण आता पहिल्या टप्प्यात उच्च शिक्षण विभागाकडे सर्व महाविद्यालयांना विषयानुसार रिक्त जागा किती आहेत हे कळवले होते. त्यानंतर आता या जागा भरण्यासाठी थेट ऑनलाईन पद्धतीने NOC देण्यासाठी DHENOC पोर्टल कार्यान्वित केले आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवाणकर यांनी ही अधिकृत माहिती दिलेली आहे. आता समजून घेऊया की हे पोर्टल नक्की कसं काम करतं. आता कुठल्याही कॉलेजच्या प्राचार्यांनी किंवा संस्थेच्या NOC साठी सरकारी ऑफिसमध्ये चक्कर मारण्याची गरज नाहीये. उच्च शिक्षण विभागाकडे या पोर्टलवर सर्व महाविद्यालयांना स्वतःचे युजर आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात केली आहे. अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थांनाही हे आयडी दिले जात आहेत. कॉलेज प्रशासन या पोर्टलवर लॉग इन करेल, त्यांच्याकडील बिंदू नियमावली रोस्टर तपासून घेईल आणि ऑनलाईन NOC साठी अप्लाय करेल. सगळं काम एका क्लिकवर होणार असल्यामुळे प्रक्रियेला वेग वाढेल आणि प्राध्यापक भरती लवकर सुरू होईल.
अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप जे आहे एमपीएससी एक्झाम मार्फत जाहिरात क्रमांक 114 115 जी जाहिरात 2023 मध्ये आली होती, त्या जाहिरातीविषयी मी तुम्हाला काही विशेष मार्गदर्शन कोर्स विषयी माहिती देणार आहे. मित्रांनो, नेटची जाहिरात सध्या आलेली आहे. सेटची जाहिरात काही दिवसामध्ये येईल 2026. हे लक्षात ठेवा. जे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत, सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिव्यक्ता गट ब, ज्युनियर आणि सिनियरसाठी जे जाहिराती आलेल्या होत्या, त्या जाहिरातीविषयी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्या विषयासाठी तुम्हाला विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत येण्यात आहे. मित्रांनो, सेट आणि नेटसाठी सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत येणार आहे. मित्रांनो, कोर्सची वैशिष्ट्ये काय असतील? सर्व घटकांच्या पीडीएफ नोट्स दिल्या जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड स्वरूपाने अभ्यासक्रम समाविष्ट लेक्चर असतील. लिंक दिल्या जातील. घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल आणि सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज असतील. मित्रांनो, हे 10 टेस्ट सिरीज मध्ये एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न असतील, हे लक्षात ठेवा. तर 10 म्हणजे 1000 प्रश्न तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने सोडणार आहात. आणि तुम्हाला माहिती आहे एमपीएससी एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे आणि निगेटिव्ह सिस्टम त्या परीक्षेमध्ये राहणार आहे. त्यासाठी तुमचा प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर हे समजून घेऊन कन्फर्म असलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. अधिकृत माहितीसाठी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला फोन करू वाटत असेल तर तुम्ही एक मेसेज ड्रॉप करू शकता. सखोल माहिती, परिणामाची हमी आणि यशाची खात्री तुम्हाला या विशेष मार्गदर्शन कोर्स मार्फत देण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्हाला एमपीएससी साठी जे विषय मी तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, त्यासाठी फक्त 3000 फीस आहे. हे लक्षात ठेवा. दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल. याची कालावधी असेल परीक्षा होईपर्यंत. आताच नेटची जाहिरात आलेली आहे. नेटच्या जाहिरातीसाठी पेपर 1 आणि 2 साठी तुम्ही 3000 रुपये फीस भरू शकता. एमपीएससी साठी 3000 रुपये फीस भरू शकता. मित्रांनो, तुम्हाला फक्त पेपर 1 लावायचा असेल तर फक्त 1500 फीस आहे. पेपर क्रमांक 1 सेट आणि नेट साठी 1500 रुपये फीस आहे आणि पेपर 2 साठी फक्त 2000 रुपये फीस आहे. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाईल. अभी नाही तो कभी नाही. करत करत अभ्यास जडमती सुजान होय, हे लक्षात ठेवा. तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहील तर तुम्ही 100% एक ना एक दिवस त्या शिखरावर जाणार. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही उपलब्ध करून घेणार, एवढी मी 100% खात्री देऊ शकतो. विचार न करता या नंबरला मेसेज किंवा कॉल करू शकता. तथा ऑल एक्झाम कटा ऍप द्वारे तुम्ही मला 100% ह्या मार्गदर्शनाविषयी जोडू शकता. तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि ऑल एक्झाम कटा ऍप डाउनलोड करा. तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध दिसतील आणि तिथून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. रीतसर तुम्हाला पावती दिली जाईल. सगळ्या गोष्टी दिल्या जातील. हे लक्षात ठेवा. 3000 मध्ये तुम्हाला सगळं काही दिलं जाईल. पाहूया DHENOC पोर्टल कसे काम करते. सविस्तर आणि टप्प्याटप्प्याने ही माहिती खालील प्रमाणे आहे. मी या DHE आणि NOC ला 5 विभागामध्ये विशेष रूपामध्ये विभक्त केलेला आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. युजर आयडी आणि पासवर्ड वाटप कसे. कोणत्याही महाविद्यालयाला आता एनओसी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारी कार्यालयात फाईल घेऊन जाण्याची गरज नाही. 1. सर्वात आधी उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयांना तसेच अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थांनाही या पोर्टलवर लॉग इन करण्याची साठी त्यांचा स्वतः युजर आयडी आणि पासवर्ड दिला जात आहे. महाविद्यालय प्रशासन या आयडी पासवर्ड वापर करून पोर्टलवर प्रवेश लॉग इन करेल. बिंदू निमावली रोस्टर अचूक तपासणी कसे केले जाईल पाहूया. हे या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचे पाऊल आहे. महाविद्यालयांना त्यांच्याकडील पदे भरण्यापूर्वी त्यांची बिंदू निमावली म्हणजेच कोणत्या जाती प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत याचा कायदेशीर तपशील विद्यापीठाच्या मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये सामाजिक आरक्षणासोबत महिला, दिव्यांग, अपंग, खेळाडू आणि अनाथ या प्रवर्गासाठी असलेल्या समांतर आरक्षणाची अचूक नोंद असल्याची खात्री केली जाईल. नंबर 3. रिक्त जागांची माहिती आणि पोर्टल भरणे. बिंदू नियमावली अधिकृत तपासणी झाल्यानंतर महाविद्यालयांना त्यांच्याकडील रिक्त जागेची संपूर्ण माहिती DHENOC पोर्टलवर भरावी लागेल. यामध्ये कोणत्या विषयासाठी किती जागा रिक्त आहेत आणि आरक्षणानुसार कोणत्या प्रयोगासाठी जागा आहेत हा सर्व डेटा ऑनलाईन सबमिट करावा लागेल. मित्रांनो, ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र एनओसी मिळणे, महाविद्यालयांनी पोर्टलवर भरलेली माहिती ही आणि बिंदू निमावली उच्च शिक्षण विभागाकडे ऑनलाईन पडताळणी केली जाईल. सर्व कागदपत्रे आणि माहिती योग्य असल्यास प्राध्यापक भरतीसाठी
लागणारी ना हरकत प्रमाणपत्रे NOC महाविद्यालयांना थेट या पोर्टलवरच ऑनलाईन स्वरूपात दिली जाईल. त्यामुळे प्रक्रियेतील लालफिता तशाही विलंब टाळला जाऊ शकतो. भरती प्रक्रियेत नंतर डेटा अपडेट NOC झाल्यानंतर महाविद्यालयाची प्रत्यक्ष प्राध्यापक भरती करतील. महत्वाची बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही महाविद्यालयांना पोर्टलवर जाऊन माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 5012 पैकी किती जागा प्राध्यापक भरले गेले आणि भविष्यात अजून किती जागा रिक्त आहेत याचा अचूक रिअल डेटा जे आहे उच्च शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी उपलब्ध राहील. थोडक्यात सांगायचे म्हणजे लॉग इन करणे, विद्युत नियमावली तपासणे, माहिती भरणे, ऑनलाईन NOC मिळवणे, भरतीनंतर डेटा अपडेट करणे, अशा 5 सोप्या आणि पारदर्शक टप्प्यावर हे नवीन पोर्टल काम करते. मित्रांनो, पारदर्शकता आणि आरक्षण कसं पाहूया. आता आपण पाहिलं की NOC काय आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आपण स्पष्ट रूपामध्ये जे मांडलेल्या आहेत ते काय आहे, ते सगळ्या गोष्टी आपण बारकाईने पाहिलं. आता ह्याच्यामध्ये पारदर्शकता आणि आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं हे पाहूया. कोणत्याही भरतीत सर्वात महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे आरक्षणाचा आणि पारदर्शकतेचा. यावर उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी खूप महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या पोर्टलमुळे सामाजिक आरक्षणासोबतच महिला, दिव्यांग, अपंग, खेळाडू, अनाथ प्रवर्गासाठी समांतर आरक्षण असतं. त्यांची अचूक अंमलबजावणी होणार आहे. कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत हे बिंदू नियमावली रोस्टर द्वारे ठरवले जाते. यात कोणतीही चूक होऊ नये म्हणून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार विद्यापीठातील अधिकाऱ्यासाठी पुण्यात नुकतीच एक विशेष कार्यशाळा वर्कशॉप सुद्धा घेण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की सरकार यावेळी भरतीमध्ये कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेत आहे. पोर्टलला भविष्यातील फायदा. या पोर्टलचा अजून एक मोठा फायदा म्हणजे यावर संपूर्ण माहिती डेटाबेस असणार आहे. जेव्हा 5012 जागांची भरती होईल त्यानंतरही कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे किती प्राध्यापक भरले गेले, किती जागा अजून रिक्त आहेत, वॅकंट आहेत याची संपूर्ण माहिती कॉलेजला या पोर्टल अपडेट करावी लागणार आहे. म्हणजेच असं जसं की ट्रॅक करतो तसं शिक्षण विभागाला एक क्लिकवर समजेल की राज्यामध्ये नेमक्या कुठे आणि किती जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे भविष्यातील येणाऱ्या प्राध्यापक भरतीसाठी सुद्धा रस्ता मोकळा आणि सोपा होणार आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे उच्च शिक्षण विभागाकडे उचललेलं हे एक अत्यंत सकारात्मक महत्वाचं पाऊल आहे. जे तरुण सेट नेट पास होऊन कॉलेजच्या चक्रा मारत आहे त्यांच्यासाठी आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. DHE NOC पोर्टल मार्फत भ्रष्टाचार कमी होईल असं आहे. वेळ वाचेल आणि योग्य उमेदवाराला योग्य वेळ नोकरीत मिळेल अशी आपण आशा करूया. तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन पोर्टलमुळे खरंच प्राध्यापक भरतीला लवकरात लवकर होईल का? तुमचे विचार खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. का ही MPSC मार्फतची भरती कशा स्वरूपात आहे का आता पोर्टल केलेला आहे तर ही भरती MPSC मार्फतच व्हायला पाहिजे, याची एक एक्झाम घेतली पाहिजे. ऑल जेवढ्या जागा आहेत, जेवढे कॉलेज आहेत, जेवढे विद्यापीठ आहेत त्यांना ग्राह्य धरून ही परीक्षा घेतली जावी. जे ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी आहेत त्यांना खरंच या पोर्टल मार्फत न्याय मिळू शकतो का? असे बरेच प्रश्न आहेत. त्याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये 100% सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत जे प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत, सेटची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अचूक आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, अभ्यास करत राहा, एवढंच माझं म्हणणं. मी दुसरा व्हिडिओ तुमच्या समोर आणत राहतो. माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनल मार्फत तुम्ही मला जोडू शकता. तिथं मी विद्यापीठातील, महाविद्यालयातील, महाराष्ट्रातील, ऑल इंडियातील सगळ्या जाहिराती मी टाकत असतो. उद्देश माझा एकच आहे की तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे. खूप खूप आभार.